हेलो चेक, हेलो चेक, हेलो 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 चेक, हेलो हेलो वाढवतो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. हेलो चेक, हेलो आमची माऊली अखंड झोरे कुळाची कुलदेवता, इफेक्ट नाही, अखंड झोरे कुळाची कुलदेवता आई जानाई तिच्या लेकरानं अवघ्या 12-13 फक्त लेकरं आणि त्यांनी या नाट्यगृहामध्ये या हंगामातला पहिला कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला. पण काय दुर्दैव, नेमका कार्यक्रम दिवशी तांत्रिक अडचण आली. पण त्या तरुणाईनं अजिबात न डगमगता ज्या रसिकांनी त्यांच्यावरती जो विश्वास दाखवला होता त्या विश्वासाला तडा न देता त्यांनी इथपर्यंत पुन्हा एकदा संघर्ष करत आज तो कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. आज या संयोजनाचे प्रमुख बाळासाहेब यांची आई ऍडमिट आहे आणि असल्या संकटात देखील हा माणूस सगळे दुःख लपवून आपल्या शिलेदारांना सोबत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करतो. तुम्हाला शाहीर मानाचा मुद्रा नटेश्वर तुम्हाला काही कमी पडणार नाही. तर बरं आपण एका बाजूत जायचं गमती आपला तो पेशा आहे. तर या ठिकाणी शाहिराने अप्रतिम वारी केली, त्याच्याबद्दल कोण नाही. सगळ्यात महत्वाचं की शाहीर शेवटच्या गाण्याने तुम्ही बोलला उद्या तुम्ही या कोकणात हिरो असणार हा तुम्हाला शब्द आणि शाहीर खाल्लेल्या ताटात एक घाण करणारे काही असतात त्यांना एवढ्या गोड गळ्यामध्ये गोड शब्दामध्ये प्रत्युत्तर शालीतून चप्पल मारल्यासारखा असतो मी ते मारले. मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. सुरुवात करूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. विठ्ठल देवता आई शारदा माता, बुद्धी देवता श्री गणेश, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा विचारांचा अखंड वारसा पुढे घेऊन जाणारे शाहू, फुले आणि आंबेडकर. त्या हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्याची खिडकी पेटवली तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. मल्हारशाहीचे संस्थापक मल्हारबा होळकर, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, संत बाळूमामा यांना मनाचा मुद्रा करत माझ्या गावचं ग्रामदेवत आई नवलाई देवी, आई विठलाई देवी, धनी देव डोंगर, माझ्या नांदेडचा मालक धनी केदारली, देव चव्हाटा, देव पुनस्तेश्वर, नटेश्वर रंग मालक, आई मुंबादेवी, योधने आई आणि आई जानाई देवी याला नमस्कार करू. मूळ गादी बाबू आपल्या घराण्यातील भीमाशंकर यांचे नारायणराव, बाबा राजाराम, रमण विशाल गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर यांचा विशिष्य तुरेवाला शाहीर विकास नागोरे, शाखा जय हनुमान नाथ मंडळ पद्माचे कोटवाडी यांचा समाज, माझे सावली म्हणून वाडीला माझा संदेश होते अतुल जळे, अजित चव्हाण, अमोल गणेशकर आणि रोहित टिके. आणि आज खूप दिवसानंतर मला साऊंड लावलेले आमचे घरचे साऊंड सगळे सर्व प्रथमही दादा आणि सगळी मंडळी तुम्हाला सर्वांना मला समुद्रा करून शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल
आई आई जाणाय देवी मित्र मंडळ भोरेवाडी गाव खिंडगे तुम्हा सर्वांना मनाचा पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो। या ठिकाणी खूप सारी माणसं आहेत नाव सगळ्यांचे घेणं शक्य नाही, मात्र काही नावं घेतल्याशिवाय पुढे जाणे अशक्य आहे। तर या ठिकाणी ज्यांच्याकडे बघून आम्ही या कलेकडे आलो वळलो ते शक्ती तुला जर नभांगण असेल, शक्ती तुला जर युनिवर्स असेल, त्या नभांगणातील ध्रुव तारा एकमेव शाहीर रामचंद्र घाणेकर ही माझी माऊली या ठिकाणी आहे। अशी माऊली जर समोर असेल आणि कार्यक्रम करायचे प्रचंड दडपण अनेक मंडळी आहेत। मंडळाला एका वेगळ्या उंचीवर नेणारे आमचे मित्र सुधाकर मास्कर आहेत। अखंड माझा रुहारबंद परिवार आहे, फार भावनिक झालेलो आहे, भावुक झालेलो आहे। विकास कुलाबते माझा आलेला आहे, दुर्वाप्रियेची लेकरं आलेली आहेत या ठिकाणी। दिगंबर घोड माझा आहे, शाहीर नितीन रसाळ आहेत, माझे पाठीराखे रामचंद्र जांगळे असतील, मंगेश अडगे असतील, प्रवीण दळीपुडे आहेत, शाहीर संतोष कुलाबते माझा पाठीराखा आहे। ज्यांचा जीवावरती मी नाच करतो तो माझा गणपत लांबोरे, सचिन कोल्हापटे आहे, माझा विराज आहे, माझा रवींद्र आहे। या सर्वांना मनाचा मुजरा करून चतुर शेळके आहे, गोल्डन इंडियाचे शशी गोवळकर आहेत। त्याचप्रमाणे सुरेश चिबडे आज माऊली आज आलेले नाहीत, त्याचे चिरंजीव उदय चिबडे माऊली आहे। अनेक मंडळी आहेत, विनोद फटकरे आहेत, प्रकाश पाटणे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर मानाचा मुजरा तुम्हाला। त्यानंतर उमेश पोटले आहेत, विनोद फटकरे आहेत, जितेश रेवाळे आहेत, निखिल गुरव आहे, शाहीर मंगेश यादव, पत्रकार उदय दंदणे, चंद्रकांत धुपट माऊली, बलराम तांबे, भास्कर आगरे, प्रथमेश जैन, माझे प्रतिस्पर्धी अनंत भावकर आहे या ठिकाणी आहेत। नंतर एकीकरण समितीचे निलेश रसाळ आहेत, शशिकांत मांडवे, राजेंद्र माईल, संदेश जुदम आहेत, उदय चिबडे, कवी संदीप चाचे, गायिका साक्षी चाचे। सर्वांना मनाचा मुजरा करून कार्यक्रम करूया। आणि शाखा क्रमांक 119 चे नितीन गावडे माऊली आले टायगर ग्रुपचे। तर हा जो याचा वापर करून काहीतरी बोलायचं, हातात माईक आला आणि काहीतरी ओकायचं, कोकणकरांना नावं ठेवायची, पण त्या कोकणकराची या लोककलेचा मालक नटेश्वरानंतर जो वाढवलेला आहे, ज्याच्यावर माझी कविता आहे, हे वंदन तुम्हाला, हे वंदन त्या माझ्यावर वाढलेला। कुणी लिंपली असेल चूल, कुणी मारली असेल फूक, कुणी लिंपली असेल चूल, कुणी मारली असेल फूक, हरका कुंड्याच्या भाकरीला कशी भागली असेल भूक, कशी भागली असेल भूक, पायरी तिखावांचे घाव किती हाताला या फोड, मेढी वाशांच्या संगतीला चापरा संगयाची जोड, चापरा संगयाची जोड, अवघ्या कौलांना जोडून कोण्या धारणाच आड, किती बिराड कोसळी नाही बिल नाही भाड, किती रक्ताळल्या जखमा, किती झेलले नवे घाव, किती झाले असतील गुन्हे, आकडी कोयतीला ठाव, आकडी कोयतीला ठाव, मरणानंतरचा निरोप पेरलं धनलाया सोन, मरणानंतरचा निरोप पेरलं धनलाया सोन, सर्वाधी वाट वर्णया सांगा गेलं असेल कोण, सांगा गेलं असेल कोण, सांगा गेलं असेल कोण। त्या वाडवडिलांना मळलेली वहिवाट, त्या वाटेने कोणाला जाता आलं तर जा, नाहीतर स्वतःची वाट तयार करा, मात्र त्या वाटेचा विध्वंस करण्याचा प्रयत्न करू नका। कार्यक्रमाला सुरुवात करतोय तत्पूर्वी या ठिकाणी आमचे आधारवड
आमच्या ऋणानुबंधाच्या आधारावर तात्यासाहेब आणि काकासाहेब या ठिकाणी राजू काका जांगळे आहेत। तात्यासाहेब किती वर्षानं तुम्हाला पाहिलं आणि आमचा दर्या दादा एडगे अनेक मंडळी आहेत। मला आबाय कुणाची नाव घेऊ सगळे आमची मानलेले आहेत। सर्वांना मानाचा मुद्रा करून स्तवन करतोय त्याच्या आधी वंदना। माऊली पिता बंधू सोया तुझी आमुचा निश्चय खरा शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना। या ठिकाणी माझा धनी संत बाळूमामा यांच्या चरणाशी स्तवन ठेवत आहे। शाहीरने फार स्तवन गायलेलं आहे, गण छान गायलेला आहे आणि मला बोलले कन्नू कन्नू या आलो एवढंच बोलले मला, बाकी काय बोलले नाही। या काळी चार द्या बोलू असा महादेव मोठा जती दिस जातो परिश्रमान तरी वारी नित्य नेमान। दिस जातो परिश्रमान तरी वारी नित्य नेमान। घेतलं जवळ हो प्रेमान र माझ्या संत बाळू मामान। घेतलं जवळ हो प्रेमान र माझ्या संत बाळू मामान।
विशाल प्रभाकर यांच्या चरणाची ही जाण स्वामी विशाल प्रभाकर यांच्या चरणाची ही जाण माझ्या संत बाळू मामाला संत बाळू मामाला दिसता तो परिश्रमान रविवारी नित्य नेमान दिसता तो परिश्रमान रविवारी नित्य नेमान माझ्या संत बाळू मामाला संत बाळू मामाला जवळ हो प्रेमान माझ्या संत बाळू मामान बोल श्री गणपती गजानन महाराज बोल तू रे अखंड हरासवलीचा शिवशंकर बाबे राजाराम बबन विशाल गणेश भिकाजी गरम प्रभाकर नवलाई देवीनाथ मंडळ केंद्रीय धनगरवाड्याचा गणपती बाप्पा मोरया जयेश कालकर दादा यांच्याकडून स्तवनासाठी 500 रुपये प्रथमेश जैन आमचे नांदेडचे जावई विकास तांबोरे आणि संदेश ओक्ते दोघांना 200 रुपये आलेले आहेत 400 रुपये आले त्यानंतर दीपक सकाराम माऊली यांच्याकडून 1001 रुपयाचे पारितोषिक धन्यवाद धन्यवाद आणि पैसे परत आलेले आहेत थांबा सचिन रघुनाथ सूर्यमाऊली देवरुख लांबोरे गोवांसाठी 200 रुपये प्रथमेश जैनचे बाईक पार्टनर आणि त्यानंतर राजू चांगले माऊली आमचे काकासाहेब आमचे आधारस्तंभ बाळूमामाच्या गीतासाठी 1001 रुपयाचे पारितोषिक धन्यवाद आणि हरेश कोकरे तळवडे गोवा घासून गावले आपला माणूस पांडुरंग गोरे गाव मूळ यांच्याकडून 100 रुपये आणि हरेश कोकरे तळवडे यांच्याकडून 100 रुपये आणि उदय दंदाणे माऊली पत्रकारांकडून 100 रुपये आलेले आहेत धन्यवाद 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 प्रियांश वैभवकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि मगाशी आमचं वेरूळीतले गोल्डन इंडिया फॅसिलिटी मॅनेजमेंटचे शशी गोवळकर जितक्या माझ्या बारीला प्रत्येक बारीला ते येऊन 1000 रुपये देत आहेत प्रत्येक वेळी काय करायचं नाही आहे आणि शशी गोवळकर आणि वाके गुहागरचे आहेत सॉरी शशी गोवळकर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आणि परत आलेले पैसे आमचं जाऊन कोकणामध्ये हा गाण घ्यायचा आहे जितेश रेवाळे गाव दापोली धन्यवाद तालुका दापोली यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक जाऊन कोकणामध्ये जरा पुढे
जिकडे तिकडे चर्चा म्हणे निसर्ग तिथला हिरवागार जिकडे तिकडे चर्चा म्हणे निसर्ग तिथला हिरवागार स्वर्गावा तरतो तिथं तू जाणार कधी स्वर्गावा तरतो तिथं तू जाणार कधी हो जावं कोकणामध्ये ह्या गणपती सणासुदी हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी गणपती सणासुदी हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी आता आमचा गण या वारीचा गण पुसून ठेवला कप्तक अष्टभाव पुसून पुसून ठेवलंय देवारान रंगवून ठेवलंय पाट पुसून ठेवला देवारान रंगवून ठेवलंय पाट असून फाटका बापन माझ्या सजवून ठेवलंय थाट सार घरदार पाही वाट सार घरदार पाही वाट आता उगवेल सोन पहाट सार घरदार पाही वाट आता उगवेल सोन पहाट पुसून ठेवलंय देवारा रंगवून ठेवलंय पाट असून फाटका बाबा सजवून ठेवलंय थाट सार घरदार पाही वाट आता उगवेल सोन पहाट सार घरदार पाही वाट आता उगवेल सोन पहाट तुझ्यावर देऊन विश्वास करती जे वाट आलं अंतरलेल्या कोणत्या वाट झाला सगळ्याची मशाल काही दिशेच्या वाटा उजळल्या प्रसन्न गावर वाट काही दिशेच्या वाटा उजळल्या प्रसन्न गावर वाट सोनतळीच्या फुलानं देवा सजले नक्षी ताट सोनतळीच्या फुलानं देवा सजले नक्षी ताट सार घरदार पाही वाट आता उगवेल सोन पहाट सार घरदार पाही वाट आता उगवेल सोन पहाट तुझ्या रूपानं माझ्या शिवारी सोनेरी वहिवाट तुझ्यामुळे हे आम्हा गवसला दिव्य यशाचा ताट सार घरदार पाही वाट सार घरदार पाही वाट आता उगवेल सोन पहाट सार घरले नानी वाट आता उगवेल सोन पहाट पुसून ठेवला देवारा पुसून ठेवला देवा रंगवून
आता बुवाने गवळणीमध्ये लय महात्मा मी कुठल्याकडे शब्द आणलेला आहे बुवानी हरकत नाही प्रेमाने घेतलेली वारी आणि वर चाल सांगितलेली आहे. तर बुवा मला म्हणतात हे कन्नू नंतर अजून काही नन्नू बोलले काय नन्नू नन्नू हे नन्नू आलं पैसे. तर राजू शेळके वारे घासून लावले बुवा धन्यवाद 100 रुपये पाहतो थांबा आलं बक्षीस देवा. तर मला म्हणते हे नन्नू हे आता बाय माझे आता तुला मी काय म्हणलो पण आताचे काय मी म्हणलो. आता बघा मी पहिला 3 वर्षापूर्वी आमची वारी झाली 2 वर्षापूर्वी गमतीने म्हटलं इतक्या पाक्याची आज हाय जोडे आणि आदरण नावाच्या सुरेश माऊलीने घेतलं होतं. यांना तो गैरसमज झाला असेल तो गैरसमज झाला असेल तर मी क्षमा मागतो. आणि आज मात्र बुवानी इतक्या पक्क्यावरनं गाणं घातलं ह्याला म्हणतात गमत. म्हणजे तुमच्या घरापर्यंत जायची गरज नाही. म्हणजे आमचा प्रकाश पांडे बुवा का आता मागे पडले काय कळत नाही. लोकांच्या काय आवडत नाही काय कळत नाही. पण असा शाहीर म्हणजे शास्त्र सुद्धा गाऊन बांगडी सारखा आवाज आणि उत्तम श्रवणी असं त्यांची लेखणी आहे आणि आवाज आहे. आणि तरी पण का लोक बाकीच्यांना अशा कुणाकुणाला पसंत करतात कुणाच ठाऊक. मात्र हमने को बोला हमरे को तुम बोला नन्नो नन्नो मग आता मी तुला काय म्हणतो हे माझे धन्नो हे माझे पके पके धन्नो सुनने का अभी चाललंय भारी चाली कुठं कुठं करतात माहिती. तर त्याने प्रश्न विचारलेला आहे की मुकुटामध्ये किती मणी आहेत मोती आहेत जे काय आहे. तर शाहीर ज्याप्रमाणे आणि 2-3दा बोललो ज्ञाने ज्ञाने हे आमचं वाचन नाही आमचं वाचन कमी आहे हे आम्ही आता म्हणजे चाली विसरतो थोडं थोडं व्हायचं वाचलंय. मात्र आमचे पाठीराखे होऊन राहिलेले प्रभाकर धनावडे सारखी मंडळी आमच्या आयुष्यात आहे आणि ते सात्विकता पुरवत आहेत. बाबू रंगले घराणे ज्याप्रमाणे शंभू राजू देसाई शंभू राजू आमचं घराणं आहे त्याची ध्रुव तारा आम्ही त्याप्रमाणे म्हटले आणि त्याच्या पावलावर फक्त आम्ही पाऊल टाकू शकतो. रामचंद्र घाणेकर कधी कोणी होऊ शकत नाही. आणि असं ज्याप्रमाणे त्या घराण्याचं नाव मोठं केलं बाबू रंगले घराण्याचं आम्ही छोटासा कुठेतरी किरण आहोत आम्ही प्रयत्न करतो. आणि मात्र बुवा बाबू रंगल्याचा शाहीर त्या वंशाळीचा शाहीर कधी खोटं बोलणार नाही. जे हिंदू शास्त्रामध्ये हिंदू धर्मग्रंथामध्ये अनेक ग्रंथ आहेत वेगवेगळे उल्लेख असतात मान्य करत नाही. पण तुमचा प्रश्न असा आहे की त्या मुकुटामध्ये किती मोती होते किंवा किती मणी होते. तर शाहीर ज्याप्रमाणे गोरस होतं दही दूध ताक लोणी हे भौतिकदृष्ट्या अगदी दिसायला गोरस होतं मात्र आत्मज्ञानाच्या विचारानं त्याची वेगवेगळी आयुष्याची या ब्रह्मांडाची महती आहे. म्हणजे नंदाच्या 9 लक्ष गायी त्या जरी भौतिक आयुष्यात नसल्या तरी त्याची वेगवेगळी आत्मज्ञानाची त्या बाजू आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्ही जो भाग विचारलाय त्याचा मी प्रश्नाचं उत्तर देतोय. तर शाहीर भगवान श्रीकृष्णाच्या मुकुटात 27 मोती आणि 1 मोरपीस होतं. 27 मोती आणि 1 मोरपीस होतं. हे 27 मोती म्हणजे निसर्गाचं 27 नक्षत्र होय. आणि श्रीकृष्णाच्या मुकुटात ही नक्षत्र फिरत होती कारण तो ब्रह्मांडाचा मालक होता. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. मान्य करा अशी अपेक्षा आहे. मान्य नाही केलं त्याला खोटं नका ठरवू एवढंच मी तुम्हाला म्हणेन. आता माझा प्रश्नाला प्रश्न आलाच पाहिजे. तर शाहीर अवघी जिंदगी पूर्ण आयुष्य ती आणण्याची राधा असताना तिनं वंदलं कायमस्वरूपी आपल्या अंतरी भजलं त्या श्रीकृष्णाला तुमच्या भाषेत नंदूला. तर शेवटला जेव्हा ती मथुरेत असताना ती मृत्यू पावली त्याच्या आधी मात्र तिनं आपल्या आणण्याची पूजा का केली एवढंच तुम्ही सांगायचं. आणि तुम्हाला चाल दिली पाहिजे
मी माझ्या चाली विचारलं तुमच्या चाली कुठल्या देऊ. काळमणी असं ठेवून कालावी दोष कुणाला, गवळ्या घरी प्रीत खरी मग घोर का मनाला. घे समजून खाणा खुणा तुला पुसितो हा कान्हा, जीव होतो वर खाली राधा माझा जीव झाली काय करू सांग या क्षणा. आग धानो बाई काय करू सांग मी या क्षणा. बरोबर हे बरोबर म्हणतात आपला हो मास्तर बरोबर. हा चाली मी देतो माझ्या हिसाब गोवा घ्या पटवून. आणि आता माझी चाल तुम्ही द्या. आई नो काय पैसा हे पहिले द्या बाबा. राजू शेळके 100 रुपये भारी घासून जाऊ दे बुवा. शशिकांत झांगे माऊली नाव राहिलं 200 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. हरेश टोपे तळवडे 100 रुपये. आपला माणूस पांडुरंग गोरे 100 रुपये. दादा किती आली तर म्हटलं आमदार आलं आमदार किरण भैया सामान्याचे कट्टर समर्थक दादा एडगे 1001 रुपयाचं पारितोषिक. तरीच म्हटलं उदारी कशी झाली असं मागून घ्यायचं आपल्या माणसाकडनं. साई सेवा प्रतीक नटे गाव फुलापूर 200 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. तर आता बुवांना गमलं देऊया. बुवा जेव्हा तुम्ही जे माझा मन जिंकलं ना तुम्हाला काय सांगू पाक्या बुवा. अरे कुठलं शब्द आणलं 5व्या गाण्याचं तुम्हाला 500 रुपये बसून मी जाणार आहे. अजन्म नाही नाही चालले मी माझ्या संगीतकरणं माझ्या चालल्या. हृदयी वसंत फुलताना असायला अजन्म अखंड प्रेमान कानाची दिवाणी झाल्यावर. अहो अजन्म अखंड प्रेमान कानाची दिवाणी झाल्यावर का केलीस पूजा तू नवऱ्याची. का केलीस पूजा तू नवऱ्याची तुझं मरण जवळ आल्यावर. अजन्म अखंड प्रेमान कानाची दिवाणी झाल्यावर. अजन्म अखंड प्रेमान कानाची दिवाणी झाल्यावर. केलीस पूजा तू नवऱ्याची केलीस पूजा तू नवऱ्याची तुझं मरण जवळ आल्यावर.
भांडवल आलं पैसे विनायक चौगले रोहित चौगले यांस ट्रक ड्रायव्हर साठी फरमाईश घेऊया आहे रे बरोबर मोचा प्रश्न बघूया रस्त्याचा राजा ड्रायव्हर माझा रस्त्याचा राजा ड्रायव्हर माझा उदार जीवावर हातात स्टेरिंग करतोय डेरिंग विश्वास देवावर साऱ्या ड्रायव्हरचा ट्रक ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर ट्रक ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर रस्त्याचा राजा ड्रायव्हर माझा उदार जीवावर हातात स्टेरिंग करतोय डेरिंग विश्वास देवावर साऱ्या ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर ट्रक ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर तर शाहिरांचा प्रश्न आहे आमचा शाहिरांचा प्रश्न आहे की खूप जुना प्रश्न आहे त्यांचा गाजेला प्रश्न आहे की माणसाची सृजनशीलता कधी नष्ट होते आणि जेवढ्या त्यांच्या अटी आहेत त्यांच्या बाजू आहेत त्या सोडून आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय त्याला ते मान्य नाही त्यांच्या ग्रंथानुसार ते नसेल मात्र आज आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करतो आहे तर कोणत्याही धर्माचा मूळ उद्देश मानवी जीवनात सत्य शांती आणि कल्याण घडवणे हाच असतो परंतु जेव्हा तोच धर्म अंधश्रद्धेचा भीतीचा किंवा मर्यादांचा आधार बनून त्या संशोधक वैज्ञानिकावर विपरीत परिणाम करतो तेव्हा माणसाची सृजनशीलता नष्ट होते हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रंथाचं नाव वेद आणि भेद समीक्षक आणि लेखक आहेत धैर्यशील उपाध्याय अपेक्षा आहे उत्तर तुम्हाला पटेल आणि माझा प्रश्न शाहीर तुम्हाला परत दिलेले आहे रसिकांना माहिती आहे की शेती करताना कमरेला आकडी गोळती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिलं आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात मिळेल आणि शंकर आणि खंडोबा हे सोडून सांगायचं आहे बुवा बोलले आमची वाट लागेल म्हणून या प्रश्नाचे उत्तर शोधा चाल लावया चालीची अहो या प्रश्नाचे उत्तर शोधा चाल लावया चालीची आणि जमत नसेल तर धन्नो बुवा अरे जमत नसेल तर पटकरे बुवा वाट धराव तुम्ही घरची जमत नसेल तर वाट धराव पटकन बुवा तुम्ही घरची
आमचे तात्यासाहेब जयसिंग तात्या शेणगे कुटुंबाचे आधारस्तंभ, आमच्या समाजाचे पाठीराखे, ऋणानुबंधीचे पाठीराखे आदरणीय तात्या शेणगे मावळे 1001 रुपयाचं पारितोषिक. संतोष पटकारे आलेले आहेत आमचे मित्र 501 रुपयाचं पारितोषिक. संतोष दादा थँक्यू. वेदांत नाचरे या चिमुकल्यासाठी 501 रुपये. सचिन हुंबे आमचे ऋणानुबंधीचे अध्यक्ष, आमच्या बारक्यासाठी बारक्या आहे. त्याच्यानंतर श्री राजाराम शिंदे माऊली धन्यवाद. चरण स्पर्श माहितीने तुम्ही आले, नाव राहिलं तुमचं. 1001 रुपयाचं पारितोषिक राजाराम शिंदे. तर मी एकच आवाहन करेन, आज ज्याप्रमाणे शाहिराने आमच्या प्रकाश पाहिले बुवानी आया बहिणींची मान इज्जत मंडळाची जाणीव ठेवून या ठिकाणी कार्यक्रम केले, त्याने असे अनेक कार्यक्रम आमच्या रामचंद्र घाणेकर माऊलींसोबत केलेले आहेत. मी माझ्या मनाचं बोलतोय, याचा कोणी विपर्यास करू नका. मी एकच सांगेन की प्रत्येकाला एक आयुष्य असतं, जीवन असतं. वार्धक्य प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. आणि आज आमचा वाघ, आमच्या तुऱ्याचा वाघ, या शक्तितुऱ्याचा बुलंद आवाज रामचंद्र घाणेकर वयामानानुसार वार्धक्य आलेला आहे. काही इडापिडा आहेत. आज अनेक व्यासपीठांवरती त्यांना पुष्पगुच्छ देतात, सन्मान देतात, पुरस्कार देतात. पण एखादा पुष्पगुच्छ 500 रुपयाचा असतो, तो दुसऱ्या दिवशी त्याचा निर्माल्य होतो. तर मी एकच सांगेन, लहान कोणी मोठा घास घेतोय की या उतरत्या त्यांना पैशाची कमी नाही, त्यांची मुलं आहेत, त्यांनी पण या कलेतून चांगलं कमवलेलं आहे. मात्र या दवा पाण्याच्या वेळेला जर कोणी असे व्यासपीठावर गेल्यानंतर आयोजकांना नम्र विनंती आहे, एक तुमचा लहान भाऊ म्हणा की त्या पुष्पगुच्छाचं आर्थिक मदतीचं अगदी 1 करोड असू दे, ती त्यांच्या खिशात जायला हवी. मला माहिती नाही या वाक्याचा काय विपर्यास करतील, पण मी त्यांच्या पायाजवळची धूळ या नम्रतेनं मी हे तुम्हाला आवाहन करत आहे. आम्ही देखील आमच्या शाहिरांच्यासाठी काही करता येईल तर करू. चुंबूर क्षमा. शाहिरांना आमच्या दुसऱ्या वर्गाला शुभेच्छा. शाहीर विकास कामोरे यांचे शिष्य लांजा तालुक्यातील राजापूर तालुक्यातील भालोली गावचे विजय जांगळे यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक. परवाच्या वर्गात त्यांचं नाव राहिलं, क्षमा करा. आणि या ठिकाणी सुरेश गोरे बाळूमामाचे फरमाईश आहे, 200 रुपयाचं पारितोषिक आहे प्राणीमित्राचे. आम्ही दुसऱ्या वर्ग घेऊया, कारण बुवानी 15 मिनिटं जास्त घेतले. पण आपली धन्नो आहे, नवरी आहे, आजची आदिमाई आहे. बाईला नाकायला थोडा जास्त वेळ लागतो. नवरा आपला कसावर असला तरी येतो, तरी बाईने आमच्या पदर घेतलेल्या डोक्यावर. हरेश कोकरे तळवडे 100 रुपये लहान मुलांसाठी करून घ्या. तर बुवा जसं वारी पेटवशिला तुम्ही शास्त्रोक्त वारी केली, आम्ही प्रयत्न केले. आणि ताली बिली सोडून द्या, काही विसरतो त्याला करणार काय. तर तुम्हाला शुभेच्छा. आणि जसं तुम्ही दाशी लाव तसं आम्ही मागणं येणार, आम्ही तसं लाव. इक्या पक्याची आज हाय जोडे, अजून 10-15 मिनिटं थांबा थोडे. शुभेच्छा देतो आणि वारी संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.